हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही आलेलो आहोत पोर्ट ब्लेअर येथे अंदमान एक्सप्लोर करायला आणि आम्ही निघालो होतो पुण्याहून. रात्री आमची 1 वाजताची फ्लाईट होती, वाया चेन्नई होती. डिरेक्ट फ्लाईट अवेलेबल नाहीये पुण्याहून. तर आमचं चेन्नईला 2 तासाचा लेओव्हर होता आणि आम्ही चेन्नईहून मॉर्निंगला 4:45ला निघालो. तर पोर्ट ब्लेअरला फायनली 7:30ला लँड झालो. तर इथेही आम्ही होल ट्रिप जी आहे ती MMT थ्रू प्लॅन केलेली होती. त्याच्यामुळे आम्हाला तिथे ऑलरेडी एक कॅब ड्रायव्हर घ्यायला आले होते आणि त्यांनी आम्हाला एअरपोर्ट टू हॉटेलपर्यंत आणून पोहोचवलं. आणि त्यानंतर जस्ट आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि मी फ्रेश वगैरे झालेली आहे. आणि आता फ्लाईट ही रात्रीची असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात कनेक्टिव्ह असल्यामुळे अजिबात झोप झालेली नाही आहे. तर मी लगेचच आता ब्रेकफास्ट करायला जाणार आहे आणि ब्रेकफास्ट करून आल्यानंतर मस्त झोपणार आहे. आणि त्यानंतर आपण दुपारच्या वेळेला बघूया की पोर्ट ब्लेअर मध्ये काय एक्सप्लोर करू शकतो. तर सगळ्यात आधी आता बघू आपण ब्रेकफास्ट मध्ये काय अवेलेबल आहे आणि मी ब्रेकफास्ट मध्ये काय घेणार आहे. तर इथे ब्रेकफास्टमध्ये ब्रेड, बनाना, त्यानंतर पुरी, आलूची भाजी, इडली, सांबार आणि बॉइल्ड एग अवेलेबल होतं. तर मी ब्रेकफास्टमध्ये घेतलेल्या इडली आणि सांबार आणि आता माझा ब्रेकफास्ट झालेला आहे कम्प्लीट. आता मी ब्रेकफास्ट करून आलेली आहे आणि आता मी थोडं रेस्ट घेणार आहे. कारण मला झोप झाली नव्हती आणि खूप थकल्यासारखं होत आहे. तर आता आम्ही थोडा रेस्ट घेणार आहोत आणि दुपारच्या वेळेला आम्ही पोर्ट ब्लेअर एक्सप्लोर करायला जाणार आहोत. तर आपण चला भेटूया की दुपारच्या वेळी आम्ही कुठले स्पॉट्स एक्सप्लोर करणार आहे आणि आपण आता डिरेक्टली स्पॉटवर भेटू. चला. तर आता वाजल्यात दुपारचे 1:30 आणि आता आम्ही झालेलो आहोत रेडी आणि आता आम्ही जातोय पोर्ट ब्लेअर एक्सप्लोर करायला. तर इथे आता आम्ही 2 स्पॉटवर जाणार आहे. तर ते 2 स्पॉट कुठले असणार आहेत ते तुम्हाला मी दाखवणारच आणि आपण ते स्पॉट कसे आहे काय आहे ते बघूच. तर त्याआधी इथे तुम्ही माझं लुक बघू शकता. तर इथे मी एक ड्रेस वेअर केलेला आहे आणि गळ्यामध्ये हे एक पर्लचं असं नेकलेस घातलेलं आहे आणि हे मी बनवलेलं आहे. आणि याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहे. जर तुम्हाला बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता. आणि आता बघा तुम्ही माझा आजचा लुक कसा आहे. हा आहे आजचा माझा लुक. तर इथे मी एक फ्रॉक वन पीस तुम्ही म्हणू शकता वेअर केलेला आहे. एकदम सिंपल असा आहे आणि गळ्यामध्ये काही नाही, एक नेक पीस घातलेला आहे आणि ब्रासलेट आणि खाली सिंपल चप्पल घालेल. तर बस हाच होता आजचा लुक. तर चला आता भेटू आपण डिरेक्ट स्पॉटवर. तर फ्रेंड्स आता आपण पोहोचलो आहोत पोर्ट ब्लेअरच्या फर्स्ट स्पॉटवर, ज्याचं नाव आहे फोर्टबिन टो बीच. तर इथे माझ्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता, हा आहे फोर्टबिन टो बीच आणि इथे आत्ताच आम्ही जस्ट पोहोचलेलो आहोत. तर इथे ऊन खूप जास्त आहे आणि खूप गरम होत आहे, पण बीच खरंच खूप सुंदर असं आहे. खूप छान असं स्वच्छ पाणी आहे आणि इथे बऱ्याच ऍक्टिव्हिटी सुद्धा होतात. आणि माझा आवाज तुम्हाला मे बी थोडा लाटांचा आवाज जास्त येणार असेल, तर तुम्ही लाटांचा आवाज आणि त्याच्यासोबतच तो व्ह्यू सुद्धा एन्जॉय करा. तर आता मी तुम्हाला या बीचचा व्ह्यू दाखवते. तर हा आहे व्ह्यू फोर्टबिन कोव्ह या बीचचा. हा बीच पोर्ट ब्लेअर येथेच आहे आणि या बीचवर सुद्धा वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज होतात. इथे आपण बघू शकता जे मी दाखवलेले आहे ते जेट स्की वगैरे तिथे सुरू होती आणि इथे तसंच पॅरासिलिंग वगैरे अशा पण ॲक्टिव्हिटीज होतात. तर तुम्ही इथे इन्क्वायरी करून त्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. आणि तसंच तुम्ही याच्या मागच्या साईडला बघाल तर पूर्ण नारळाचे झाडं आहेत. तर तो व्ह्यू सुद्धा बघायला खूप छान असं वाटतं आणि बीचचं पाणी इतकं निळं आणि स्वच्छ पाणी आहे की इथे खरंच मन खूप प्रसन्न होऊन जातं. आणि त्यानंतर मी इथे थोडे क्लिक केलेत माझे फोटोज आणि थोडे व्हिडिओज घेतलेत. इतक्या लांब आम्ही आलेलो तर ऑब्वियस आहे स्वतःचे व्हिडिओज आणि फोटोज घेणं तर मस्ट आहे. आणि त्यानंतर आम्ही थोडी केली आमची पेट पूजा. तर बीचच्या समोरच्या साईडलाच तुम्हाला काही स्टॉल्स मिळतील जिथे तुम्ही काही वस्तूसुद्धा घेऊ शकता आणि काही खायचं असेल तर खाऊ शकता. तर इथे पर प्लेट आम्ही 50 रुपये मॅगी आणि भजे असं ऑर्डर केलेलं होतं आणि आम्ही त्याचा आनंद घेऊन गेलो आमच्या सेकंड स्पॉटवर. तर आमचं सेकंड स्पॉट होता हा चिडिया टापू बीच. तर आपण लवकरच तिथे पोहोचणार आहोत आणि त्याचासुद्धा आनंद घेणार आहोत. तर चला बघूया आता की चिडिया टापू बीच हा कसा आहे. तर चला तिथे जाऊ आता. फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहोत आमच्या सेकंड स्पॉटवर, ज्याचं नाव आहे चिडिया टापू बीच. तर या बीचवर आम्ही आलेलो आहोत
आणि इथे हा बीच बघतो म्हटलं तर सनसेटसाठी जास्त फेमस आहे. तर आता वाजले 4:30 आणि 5:30 वाजता इथे होणार आहे सनसेट. तर मी तुम्हाला सनसेटचा पूर्ण व्ह्यू टाइमलॅप्समध्ये दाखवणारच आहे. तर त्याआधी तुम्ही इथे बघू शकता की माझ्या मागच्या साईडला पूर्ण असा हा बीच आहे आणि या बीचचं पाणी इतकं जास्त स्वच्छ आहे, ती प्रत्येक गोष्ट इतकी क्रिस्टल क्लिअर दिसत आहे, ती तुम्हाला काय सांगू. आणि एन्व्हायरमेंट पण आता खूप छान झालेलं आहे. तर खरंच इथे खूप जास्त मजा येत आहे. तर मी आधी तुम्हाला या बीचचं पूर्ण ओव्हरलुक दाखवते आणि त्यानंतर आपण इथला सनसेट एन्जॉय करूया. तर चला बघून घ्या तुम्ही ओव्हरलुक कसा आहे आणि इथलं पाणी किती क्लिअर आहे. तर इथे बघा आपण की हे जे बीचचं पाणी आहे ते किती जास्त स्वच्छ असं पाणी आहे. आपल्याला पाण्याखालची गोष्ट सुद्धा एकदम क्लिअर अशी दिसत आहे. तर पाणी हे खरंच खूप जास्त स्वच्छ असं पाणी आहे चिडिया टापू बीचचं. आणि ही जी जागा आहे ती पण खूप जास्त शांत अशी जागा आहे, मनाला प्रसन्न आणि प्रशस्त करणारी जागा आहे. एका बाजूने पूर्ण डोंगरी एरिया आहे आणि दुसऱ्या बाजूने आपलं पाणी म्हणजे बीचचा एरिया आहे. तर नक्की या बीचवर तुम्हाला मजा येणार आहे आणि खूप जास्त छान अशी ही जागा आहे. एरिया हा क्राऊडेड नाही आहे, त्याच्यामुळे ही खरंच बेस्ट प्लेस आहे जर तुम्हाला शांत असा बीच हवा असेल तर. तुम्ही बघू शकता हा जो बीचचा व्ह्यू आहे तो किती शांत आणि मनाला प्रशस्त करणारा आहे. आणि एका बाजूला सूर्याचे संपूर्ण किरण हे पाण्यात पडतात आणि हा जो देखावा आहे तो खरंच मनामध्ये आणि नजरेमध्ये कैद करून घेण्यासारखा आहे. आणि तुम्ही जेव्हा कधी पोर्ट ब्लेअरला व्हिजिट कराल तर चिडिया टापू बीचचा सनसेट नक्की एक्सपिरियन्स करा. हा एक्सपिरियन्स खरंच खूप जास्त चांगला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ते टाइमलॅप्समध्ये पण हा सनसेटचा नजारा किती सुंदर आणि प्रशस्त करून टाकत आहे मनाला. मला तर खरंच इथे इतकं शांत असं वाटत होतं आणि खूप मजा आली सनसेट बघायला. तर नक्की तुम्ही चिडिया टापूचा सनसेट नक्की नक्की बघा. आणि हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला व्हिडिओमधली कुठली गोष्ट आवडली आणि कुठली गोष्ट नाही आवडली ते मला कॉमेंट करून सांगा, जेणेकरून मी सुधारणा करेल. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा हिट करा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा जो आमचा अंदमानचा टूर आहे हा पूर्ण 5 दिवसाचा टूर आहे. तर मी प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर उद्या आम्ही जाणार आहोत हॅवलॉकला. तर हॅवलॉकचं सुद्धा लॉग लवकरच चॅनलवर अपलोड होईल. त्यासाठीच तुम्हाला आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. तर चला बाय, धन्यवाद. आपण पुन्हा भेटू.